आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत मोठा घोटाळा, 49 जमीन मालक व डेव्हलपर विरोधात गुन्हा। नाशिकमध्ये म्हाडामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। या प्रकरणी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी 49 जमीन मालक आणि डेव्हलपर विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाने 2013 साली जाहीर केलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प राबवताना 20% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे। मात्र काही डेव्हलपरांनी बनावट सर्वे, नकाशे आणि आकारपत्रिका तयार करून या नियमाला बगल दिल्याचा आरोप आहे। यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली। याबाबत भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी बिपिन काजळे यांनी तक्रार दाखल केली आहे। म्हसरूळ, विहितगाव, वडनेर, दुमाला, देवळाली, आगरटाकळी, आडगाव, नंदूर, दसक, पंचक, गंगापूर आणि छेडी या महानगरपालिका हद्दीतील अनेक सर्वे नंबरच्या जमिनींवर हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे। तक्रारीनुसार प्रत्यक्षात जमिनीचे विभाजन न करता 4000 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्र दाखवून 20% राखीव जागेचा नियम टाळण्यात आला। त्यामुळे म्हाडा, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी जमीन मालक, डेव्हलपर आणि त्यांच्या अज्ञात सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। नोंद भूमी अभिलेखच्या रेकॉर्डला नाही आहे, त्याच्यामुळे ते बोगस आहे। कारण पोट हिश्श्याची नोंद आधी आमच्याकडे होती, आम्ही मोजणी करतो, त्याची हिस्सा फॉर्म नंबर 12 गटबुक आम्ही तयार करतो, ते तहसीलदार साहेबांकडे पुढच्या कामाला पाठवतो। तर ते आमच्याकडे त्या नोंदी न झाल्यामुळे तिकडे परस्पर खाजगी लोकांनी ते सादर करून तशा नोंदी करून घेतल्या, त्यामुळं ही फसवणूक झाली हे निदर्शनास आलं। म्हणून हा गुन्हा समितीच्या निदर्शनाप्रमाणे आणि त्याच्यामध्ये इकडील विभागाचे, भूमी अभिलेख विभागाचे बनावट सही शिक्के वापरले असं निदर्शनास आलं आहे। त्याच्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केला। कुठल्या कालावधीमधलं हे सगळं प्रकरण? हे म्हणजे आधीचेच आहे, 2013च्या आधीचे आहे। पण तो कालावधी आपण त्या लोकांना जो वाटला तो कालावधी, आपल्याकडे काय रेकॉर्ड नसल्यामुळे आपण तो कालावधी सांगू शकत नाही। आणि हे जे 49 प्रकरण आहेत हे वेगवेगळे सगळे आहेत का एकाच? वेगवेगळे आहे, वेगवेगळे गावातले आहे। हां, वेगवेगळ्या गावातले, जे गावाचे नाव सांगितले मी त्या गावातले। का करत होते पण का करण्याचं काय म्हणजे याचा 40 गुंठे म्हणजे 4000 चौरस मीटरचा जर हिस्सा असला तर त्याला 20% हे म्हाडासाठी सोडायला लागतात। त्याच्यापेक्षा कमीचा हिस्सा केला तर ती म्हाडाला 20% सोडायची आवश्यकता नाही, म्हणून हे केले असतील। ही कागदपत्र सगळी तयार झाली ती महापालिकेच्या नगर रचना विभागासाठी तयार झाली, कारण त्यांना ते सगळे चालत नाही। तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही यामध्ये काही तुमच्याकडे जे काही म्हणतात खाजगी शिक्के वगैरे, बोगस शिक्के वगैरे, काही एजंट वगैरे यामध्ये सहभागी आहेत का? आणि नगरपालिकेत पण याबद्दल हीच चौकशी होण्यासाठी FIR दाखल केल्या, पोलीस डिपार्टमेंट त्याची चौकशी करणार आता। सर आता हे जे 49 आहेत तर यात व्यक्ती किती आहेत? म्हणजे एखाद्या बिल्डरचे 2-3 प्रकल्प पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का सगळेच बिल्डर वेगवेगळे? आमच्याकडे प्राप्त झालेल्या यादीमध्ये सर्वे नंबर आहे, हो, सर्वे नंबरचे काही हिस्से आहे। आता चौकशीमध्ये एका नंबरमध्ये किती प्रकल्प झाले हे प्रत्यक्ष लेआउट किंवा जागेवरची परिस्थिती किंवा चौकशीत जे समोर येईल पोलिसांच्या, त्यातून ते निष्पन्न होईल। अजून नाव तुमच्या समोर नाही? नाही।